कुठल्या मुहूर्तावर जन्माला घातलं त्या कार्ट्याला? ते ऍक्च्युली आहे ना, आम्ही स्क्रॅच अँड विन मध्ये हा मला आलेला आहे. आता नाहीला जाय, त्याच्यामुळे मी बानकोटीने आगरी बोलतो का नाही. माझं नशीब फुटकंय ना, म्हणून तुम्ही दोघं माझ्या नशिबाला आलेला आहेत. हो. काय चाललंय तुमचं? काय चाललंय का हा. तुमचं? ह्या मुलाचा पेपर आणलाय मी, बरोबर? हा बघा. तो पेपर दाखवते. काय काय लिहिलं? मार्क किती आहे त्या मुलाचे? किती? ताटात आपण मीठ वाढतो ना, तेवढेच मार्क मिळाले त्या कार्ट्याला. हो, एवढेच. हा, आणि काय लिहिले बघा, हा. मत लई शाने वारे. अरे लई शाने वारे नसतात तर मतलई वारे असतात, मतलई. आणि काय हे दुसरे लिहिले, डोंगराच्या पायथ्याशी गोडसे पायथा गोरस असत. आणि हा काय साधा प्रश्न विचारला होता, सरपटणारा प्राणी कोण? काय लिहिलंय चिरंजीवानी? काय? माझा बापूस. म्हणजे मी रागला रे वासाड्या, मी सरपटणारा प्राणी आहे वाटतो तुला? अरे मी राजहंस आहे का नाही? मला सरपटणारा प्राणी म्हणतो. जाम हाऊस आहे याला. हो. मॅडम काय झाला माहितीये का? काय? घरी आला उशीर झाला ना, तो मागच्या दरवाजाने हा सरपट घरी येतो आणि गपचूप बिछाण्यात जातो ना, गपचूप झोपून जातोय. काय बोलले? साड्या, माझी इज्जत करतो तू, बापाची इज्जत करतो. हे बघा, मग तुम्ही बापाचा, तुम्ही बापाची इज्जत करतो. तुला सांग मॅडम, आतमध्ये येऊ. प्लीज कम इन. कोण आपण? मी अनोळखी. म्हणजे कशी आपली ओळख नाही ना, त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी अनोळखी आहे का नाही, काय समजली? तुम्हाला विनोद करायला बोलवलं इथे? मग तुम्हाला काय वाटलं, इथं 15 कॅमेरे लावले तर काय तुमचं सौंदर्य टिपायला? काय आहे, जोपर्यंत आपण विनोद करता तोपर्यंत आपल्याकडे काम आहे. शिक्षण आपल्या चेहऱ्यावर दिसतच आहे, काय समजलं? फालतूगिरी नकोय तुमची. तुम्ही कोण आहेत ते सांगा मला. अच्छा, म्हणजे मी, माझं नाव, हा. मी मोरे. अच्छा अच्छा, मोरे आहेत का तुम्ही? हा. नमस्कार, मी साळुंखे. अरे वा, मी मोरे, तुम्ही साळुंके. हो. चला पक्षी खेळूया. नाच रे मोरा. मोरे, बिहेव युअरसेल्फ, बिहेव युअरसेल्फ. लाज वाटत नाही तुम्हाला? शाळेचे प्रिन्सिपल आहे मी. आता तुम्ही शाळेच्या प्रिन्सिपल आहात, याच्यात मला लाज वाटण्यासारखं काय आहे? मोरे, तुम्ही माझ्यावर हे पक्षी नाचताय, त्याची लाज वाटत नाही का तुम्हाला? तुम्ही मला गुपचूप चिठी पाठवली, तुम्हाला लाज वाटली नाही? मी तुम्हाला चिठ्ठी पाठवली? हं? कधी? हे काय, हे काय, ही कुणी चिठी पाठवलात? ही तुम्हीच पाठवली ना मला चिठी? बघू. काय लिहिलेलं आहे बघा. प्लीज मीट मी रिगार्डिंग सिक्रेट. स्वतःहून तुम्ही मला चिठी पाठवली, इथं भेटायला बोलवलं तरी माझी तुम्ही लाज करता वाय? मोरे, चिठ्ठी नीट वाचलीत का तुम्ही? वाचली म्हणून तर आलो ना भेटायला. काय लिहिलंय? काय? प्लीज मीट मी रिगार्डिंग सी ग्रेड परफॉर्मन्स ऑफ युअर चाइल्ड. सी ग्रेड थुकरट परफॉर्मन्स आहे तुमच्या मुलाचा, त्याच्यासाठी भेटा. सी ग्रेड, सिक्रेट नाही. अच्छा, असं सिक्रेट आहे काय? मला वाटलं तुम्ही मला सिक्रेट भेटायला बोलवलं का काय? काय चाललंय तुमचं? एवढ्या आशेने आलो होतो माहितीये. मोरे, तसं ना माझं पिक्चरला जायला लागलं तर उगाच प्रॉब्लेम नको. काय जमा काय बोलताय तुम्ही? नाही तसं एका तरुण मुलाचे वडील आहात तुम्ही. ते हाय, खरंच आहे. खरं काय? खरंच आहे ते. सिरियस नाही तुम्हाला? सिरियसनेस नाही तुम्हाला? हाय तर हो. आलाय का मुलगा बरोबर? नाही, तो बाहेरच उभा आहे. बोलवा त्याला. नाही येणार नाही तो. का? त्याला डायलॉग बोलता येत नाहीत ना. मोरे, प्लीज त्याला बोलवा. अहो कशाला बाहेर उभा राहून तो रिॲक्शन देतोय, आपण डायलॉग बोलूया ना. त्याला कशाला उभा? मोरे, त्याला बोला, नाही तर स्किट पुढे जाणार नाही. आहे नाही का आपली बोला स्थिती? त्याला. बाई, ए सचिन, ए बाबा, ये टाइमपास तिकडे करू नको, इकडे येऊन कर. हा. ये काय चाललंय? मोरे, हा तुमचा मुलगा आमच्या शाळेला वाळवी सारखा चिकटलेला आहे. अरे वसाड्या, तू शाळेला वालवी सारखा का चिकटलायस? खबरदार, ह्याच्या पुढे शाळेला वालवी सारखा चिकटला असतात. पण मी काय बोलते बापूस? हा. एक शब्द पुढे बोलू नको. आता मी त्याला दम दिलेला हा. आहे, ह्याच्या पुढे तो शाळेला वालवी सारखा चिकाटणार नाही. हा. कळलं तू म्हणला? हा. मग निघू मी? अरे निघू मी काय? निघू मी एवढ्यासाठी बोलायलाय? निघू मी? मोरे, हा. तुमचा जो मुलगा आहे ना, अत्यंत वात्रट आहे. हा, तुम्हाला माहितीये का, 8वी मध्ये एक मुलगी आहे शालू नावाची. तिला हा सारखा चिडवत असतो. काय? शालू तुझा बाप चालू, शालू तुझा बाप चालू रे. माझ्या शालूचा अपमान करतो. आग
लागली तुझ्या तोंडाला वासाड्या. हा? अरे ज्या माणसाचा करिअर डलमलत होता त्याला शालूने आधार द्याला तेव्हा कुठं करिअर चालू झालेला आहे आणि त्या शालूचा तू अपमान करतोस. शालू बद्दल काय बोलले मला आवडणार नाही. एक काम कर, शालूची स्टेप कर आणि यांची माफी माग. पण बापूस मी काय बोलते काय ती बोलते? शालूची स्टेप आहे मला जमतच नाही. तुला येत नाही वासाड्या? अरे तुला येत नाही? अरे, ऐका. अरे आपली तू का बोलता तुम्ही? अरे आपली परंपरा आहे त्याच्यावर आपलं पोट आहे. तर नाचल ना तर आपण पोट कसं काय भरणार? नाचून दाखव, नाचून दाखव. मोरे, मारताय काय त्याला? काय मारते तुम्ही का बोलता? हा? मला का ओरडताय मध्ये मध्ये? आता एक काम करा, मी स्टेप करून दाखवतो, तुम्ही नीट बघा. मी कशाला तुमची स्टेप बघू? अहो त्याच्यावर तुम्ही सुपाऱ्या माराल. हा? हा. ए वाजवा. अगं शालू धोका दे गो मायना, शालू धोका दे गो मायना, फुगडी नाही आणली दुसरी समायला, फुगडी नाही आणली दुसरी समायला, शालू धोका दे गो मायना. अशी स्टेप असते. शांत उभे राहा तुम्ही. एक तर माझ्या केबिन मध्ये आलायत, मुलाच्या तक्रारी ऐकत नाही आणि शालूचा नाच करून दाखवताय. हा तुमचा नतद्रष्ट मुलगा माहितीये काय काय करतो? काय करतो? हा तुमचा मुलगा जो आहे ना शाळेत विद्यार्थ्यांचं रॅगिंग करतो. काय सांगतो रॅगिंग? हो, काय असं? हा, आशिष पवार नावाचा एक गुढी मुलगा आहे आमच्या शाळेत. हा त्याला त्याने 2 किलो गहू खायला घातलेत. 2 किलो गहू पोटात दुखायला लागलं त्याच्या. मग घरी पाठवलं त्याला, हॉस्पिटलाइज करायला लागलं त्या मुलाला. अरे मॅडम बोलते तर खरं आहे, खरं सांग. मग? मॅडम बोलते तर खरं आहे. हा खरं आहे ना. मग? तोच माझ्याकडे आला आणि काय बोलला माहितीये का? हा. अरे सचिन, हा. हा, माझ्या पोटात आहे ना जाम कावळे ओरडतात. मग? म्हणून त्या कावळ्याला मी दाणे टाकले. अरे आग लागली तुझ्या तोंडाला. त्याच्या पोटात कावलं ओरडतात म्हणून त्याला गहू खायला घातलं. मग? वास्तविक कावला आहे ना तांदूळ खातो. अरे, काय? हो, तेव्हा शपथ आमचं ते दिगंबर काका आहेत ना गावचं, म्हणजे जेवणाच्या वेळी नियमितपणे खिडकीवर येतात. अहो. हा येतात का नाही सांग? येतात का नाही? तर कधी चपाती खातात, तांदूळ खातात का नाही, भात खातात? आम्हाला माहिती आहे ना. मोरे, पोटात कावळे ओरडणे म्हणजे भूक लागणे असा अर्थ आहे. लिटरली खरे खरे कावळे पोटात नाही ओरडत. नाही. त्यामुळे गहू तांदूळ याचा काही प्रश्नच येत नाही. काय शिकवताय तुम्ही तुमच्या मुलाला? मी शिकवतोय? मग? तुम्ही शिकवता होता बघा अगोदर. मी सगळं व्यवस्थितच शिकवते त्याला. प्लीज, कसला कर्माचं ज्ञान शिकवता मुलांना तुम्ही? चांगलं ज्ञान देते मी त्यांना. चांगलं ज्ञान. हा काय शिकवलं? काय? हो परवा मी बाजारात मासे आणले. मग? त्याला तेल नाही म्हणून मी याला बाजारात तेल आणायला पाठवला. मग काय? या वसाड्यात 2 पोती वालू आणला. काय रे, वाळू का आणलीस तू? काय का म्हणजे तुम्हीच बोलता ना वाळू रगडता रगडता तेल गळे. रे बा- बघा असं तुम्ही शिकवता. याची आई गेले 2 आठवडे वालू रगड रगड रगडते पण टालूवर घालण्या एवढं पण तेल आलेलं नाही त्याच्यातला. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे अशी म्हणे. मग तुम्ही म्हणा ना अहो, म्हण म्हणजे तसं शिकवलं मी याला. काय तू करतोस मुला? ती पहिल्यांदा वाळू नेऊन बाहेर टाक आणि कशाला त्या माऊलीला छळताय? हा कशाला त्याला मुरे कुठल्या मुहूर्तावर जन्माला घातलं त्या कार्ट्याला? ते ऍक्च्युली ना आम्ही स्क्रॅच अँड विन मध्ये हा मला आलेला आहे. आता नाहीला जाय त्याच्यामुळे मी बानकोटीने आगरी बोलतो का नाही. माझं नशीब फुटकंय ना म्हणून तुम्ही दोघं माझ्या नशिबाला आलेला आहेत. हो, हा? हो. काय चाललंय तुमचं? काय चाललंय का हा. तुमचं? ह्या मुलाचा पेपर आणलाय मी बरोबर. हा बघा. हं? तो पेपर दाखवते. काय काय लिहिलं? मार्क किती आहेत मुलाचे? किती? ताटात आपण मीठ वाढतो ना तेवढेच मार्क मिळाले त्या कार्ट्याला. हो, एवढेच हा आणि काय लिहिले बघा. हा. मत लई शाने वारे. अरे लई शाने वारे नसतात तर मतलई वारे असतात. मतलई. आणि काय हे दुसरे लिहिले? डोंगराच्या पायथ्याशी गोडसे पायथा गोरस असत. आणि हा काय साधा प्रश्न विचारला होता. सरपटणारा प्राणी कोण? काय लिहिलंय चिरंजीवानी? काय? माझा बापूस. म्हणजे मी रागला रे वासाडे. मी सरपटला प्राणी आहे वाटतो तुला? अरे मी राजहंस आहे का नाही? मला सरपटला प्राणी म्हणतो. जाम हाऊस आहे याला. मॅडम काय झाला माहितीये का? काय? घरी आला उशीर झाला ना तो मागच्या दरवाजाने हा सरपट सरपट घरी येतो आणि गपचूप बिछाण्यात जातो आणि गपचूप झोपून जातोय. काय बोलले? साड्या माझी इज्जत करतो तू बापाची इज्जत करतो. हे बघा, मग तुम्ही बापाचा मोरे. तुम्ही वाज मोरे, मोरे. बापाची इज्जत करतो. तुला सांगू शकलं कारनामा मॅडम. माझा काय? माझा काय? तुम्ही बाजूला अरे, मॅडम. काय चाललंय? तुम्हाला सांगू मॅडम इकडे या. हे बघा, मोरे, हे बघा तुम्ही आता- आमची चिंगी आहे चिंगी बारकी. मग असू दे. ती त्या दिवशी ना तिला झोप लागत नव्हती. हा. याने काय केलं? काय केलं? तुमचा फोटो दाखवला. ए, हो सचिन. हा आणि त्या पोरीन फोटो बघितला अशी घाबरली लगेच झोपली जावं. सचिन, तू माझा फोटो दाखवलास? काय बसा तुम्ही साईडला व्हा. तुम्ही माझे कंप्लीट करता? हा, करणार. हा? तुम्ही काय केलं सांगू का? काय सांगा? सांगू सांगू आधी मला सांग काय केलं? तुम्हाला साईडला होतो.
माणूस काय बोलतो माहितीये मला? काय? मला बोलतो की तुमच्या मॅडमचा नंबर दे ना मला, व्हॉट्सअप नंबर. अरे, तुम्ही माझा व्हॉट्सअप नंबर मागता? व्हॉट्सअप म्हणजे काय आहे? हा तुमच्या पोरीबरोबर चॅटिंग करीत असतो. सचिन, माझ्या मुलीबरोबर चॅटिंग करतोस तू? ते मी homework, सांगतोय ना, माझा ऐका. मग बोला. हा तर मी म्हटलं ह्याच्या मम्मीचा मला नंबर दे, मला पण गुड मॉर्निंग गुड नाईट. त्याच्यात काय चुकलं काय माझं, मला सांगा. तुम्ही माझ्याशी बोलायचा प्रयत्न करता, तू माझ्या मुलीला नंबर पाठवतोस. नाही. काय चाललंय का तुमच्या तुम्ही दोघांचं? ऐकून घे ना, हा कसा अरे, बोलतो हा मला काय सांगा ना. बोलतो? काय बोलता तुम्ही? मलाच तुम्ही सांगताय अरे, ठीक आहे. तुम्ही काय आमच्या- हा, तो प्राजक्ताचा नंबर मागता, मी काय बोलतो तुम्हाला? व्हायचंय इथून. गप्प बसा तुम्ही दोघं. अगोदर मी तुला सांगते, इथनं पहिल्यांदा बाहेर व्हा. बाहेर व्हा. तुला काढूनच टाकते शाळेत. जा, बाहेर जा हो पहिल्यांदा. मॅडम, मॅडम काय पडतो असं करू नका हो. नाही काही झालेल्या प्रकाराबद्दल ना मी तुम्हाला ना माफी मागतो प्लीज. नाही मला माहिती आहे माझा पोरगा लय द्वाड आहे, आहेस तो? नालायक आहे, आहेस? किडे आहेत त्याच्या अंगात, किडे आहेत ना. त्याच्यामुळे काय माहितीये, मी तुम्हाला खरं मनापासून सांगतो, तुम्हाला ना तो लय मानतो, खरंच लय मानतो तुम्हाला. म्हणजे ना जेव्हा तेव्हा ना त्याच्या तोंडात ना तुमचं नाव असतं. माझी मॅडम अशी आहे, माझी मॅडम तशी आहे. ए, हो काय रे सचिन? खरं देवाशपथ, खोटं नाही सांगित. आणि हे खरं सांगू तुम्हाला, तुमच्यात ना त्याला ना आई दिसते हो सचिन. आणि मला बायको. वा 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 वा, क्या बात है. तुमच्या तिघांच्याही टायमिंगला सलाम. टायमिंग 25 आणि एकमेकांना गोल फिरवण्याचं. वा, मजा आली, मस्त आला परफॉर्मन्स. विचारूया सरपंचांना त्यांना कसा वाटलाय हा ऍक्ट. महेश सर. सुरुवातीला तू म्हटलं होतंस बघूया या तिकुटाचं मेतकूट जमलंय का. येस. सुप्प मेतकूट जमलेला आहे, आहा. अगदी खमंग जमलेला आहे. आणि तिघांनी सुप्प परफॉर्मन्स दिलेला आहे आणि अगदी जीव ओतून परफॉर्मन्स दिलेला आहे. म्हणजे सुहास तर प्रिन्सिपल वाटतेच, पण सचिन तू एक्झॅक्ट स्कूल बॉयज वाटतो यार. आणि उन्हाळ मुलगा अगदी परफेक्ट शोधतोस. आणि ऑफकोर्स प्रभाकर तुझा डान्स आणि ते शालू आणि क्या, आणि तुमचं टायमिंग तू म्हणालीस ते बरोबर आहे. त्यांचं टायमिंग काय ब्रिलियंट होतं. म्हणजे दिस एंटायर ॲक्ट वॉज ब्रिलियंटली कोरिओग्राफ्ड. Yes. इट वॉज वेल कोरिओग्राफ्ड, वेल परफॉर्म्ड, वेल एक्झिक्युटेड. कीप इट अप, फॅन्टॅस्टिक. डबल धमाका. पहिल्याच परफॉर्मन्ससाठी डबल धमाका. क्या बात आहे. अशी सुरुवात व्हावी कार्यक्रमाची. आपण आपल्या पाहुण्यांना देखील विचारूया त्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. संजय दादा. काय माझ्या चिपळूणची भाषा आहे, माझ्या पनवेलची भाषा आहे, आपल्या ठाण्याकडची आगरी. आणि सुहासचं तर नेहमीच, म्हणजे काय, मी यांच्याबरोबर काम केलं आहे, सगळीच बेस्ट आहेत. आणि धमाल धमाल मजा आली, सॉलिडच होतं. क्या बात है.